ये भाई भाई ये मोबाईल चलो अरे आम्ही कुठे जाऊ आलू कदा हो आलू कदा या हो थांबा 1 मिनिट थांबा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या ऑफिसला तुम्ही भेट दिलीत, कारण काय होतं कशात? एक गोष्ट अशी आहे की आमची युती अतिशय घट्ट आहे आणि त्याच्यामुळे नेहमीच आम्ही एकमेकाच्या संपर्कामध्ये असतो आणि काम करत असतो. आज सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की या ठिकाणी यावं आणि लाडसाहेबांचा फोन आला. थोडीही वेळ न गमावता मी या ठिकाणी आलो आणि अनेक चर्चा चांगल्या झाल्या. मुंबईमधल्या विकास कामांच्या संदर्भात चर्चा झाल्या आणि त्या माझी खात्री आहे की निश्चितपणे मुंबईसाठी चांगलं असं काम हे सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या मार्फत मुंबईमध्ये घडेल. केजरीवाल साहेब, काल तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र जे लिहिलं ते समोर आलं. तुषार दोशी जालन्याचे पोलीस अधीक्षकांची बदली केली होती, ती थांबवावी अशी तुम्ही मागणी केली आहे. कुठल्या कॅपॅसिटीमध्ये आणि ती मागणी का केली? कुठल्या कॅपॅसिटीमध्ये हा प्रश्न नसतो. कॅबिनेट मंत्री हे कॅबिनेटचे सदस्य असतात आणि त्याच्यामुळे ते राज्य सरकारचा एक भाग असतात. सध्या आपल्याला माहिती आहे की मराठा आंदोलन चालू आहे. त्याच्यावर जो लाठी हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये दोषी यांना सुट्टीवर पाठवण्यात आलेलं होतं. आता या संदर्भात चौकशी चालू आहे आणि ज्यावेळेला कारवाई व्हावी म्हणून मुंबईमध्ये ज्यावेळेला लोक उपोषणाला बसलेली होती त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मला आणि भरतशेठ गोगावले यांना त्यांना भेटायला पाठवलेलं होतं आणि त्यांनी पुन्हा एकदा याची आठवण करून दिली की अजून चौकशी पूर्ण व्हायची आहे आणि मग तुम्ही पोस्टिंग कशी देता. तर त्या दिवशी मी ज्या वेळेला हुतात्मा आपण चौकामध्ये जातो, महाराष्ट्राच्या आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्या हुतात्म्यांनी बलिदान केलेलं आहे त्यांना वंदन करण्यासाठी आपण जातो, त्या दिवशी नेमके आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे परराज्याच्या दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री आणि अजितदादा त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की हे वातावरण आता शांत होत असतानाच पुन्हा असं काही घडणं हे योग्य ठरणार नाही. वातावरण शांत राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने ही विनंती होती. प्रत्येक गोष्टीतून राजकीय अर्थ काढण्याचा काही अर्थ नसतो. महाराष्ट्र शांत राहावा ही प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकजण त्याच्यासाठी काम करत असतो आणि त्या दृष्टीने मी केलेली ही सूचना आहे. ती स्वीकारावी न स्वीकारावी हा सरकारचा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. पण मी केलेली मागणी ही मनापासून चांगल्या विचारांनी केलेली आहे. कारण ज्या प्रकरणामध्ये ही ट्रान्सफर झालेली आहे किंवा रजेवर पाठवण्यात आलेलं होतं ते मराठा आरक्षणाचं प्रकरण अजूनसुद्धा शांत झालेलं नाही आणि महाराष्ट्र शांत होण्याची फार मोठी गरज आहे आणि त्याच्यामुळे माझी ही सूचना आहे. पण या प्रकरणातून त्यांना पाठीशी घातलं जात आहे असं एक चुकीचा वेगळा मेसेज जाण्याची शक्यता नाही एका मराठा मेसेज केलेला आहे. कारण का तुम्ही म्हटलेलं आहे की त्याची बदली आहे ती रोखण्यात यावी, त्यामध्ये तुम्ही काय म्हटलेलं नाही की कुठेही सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे ती तशीच ठेवावी. हे बघा, पोस्टिंग आता दिलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की ते पोस्टिंग त्यांना देण्यात येऊ नये अशी जी मागणी होती मी त्याला पाठिंबा दिलेला आहे. या बाबतीत एकनाथ शिंदेशी तुम्ही काही बोललात का? एकनाथ शिंदेनी या बाबतीत काय निर्णय घेणार असं काही सांगितलं का तुम्हाला? हे बघा, ज्यावेळेला एक जबाबदार मंत्री असं पत्र देतो त्यावेळेला सरकारसह त्याच्यावर विचार करतं आणि हा विचार झाला पाहिजे. कारण हा काही एका व्यक्तीचा प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये आंदोलनं चालू आहेत, त्या पार्श्वभूमीवर आंदोलनं शांत कशी होतील हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काय निर्णय आहे तो शेवटी शासन घेईल. परंतु अशा परिस्थितीमध्ये पोस्टिंग देणं हे चुकीचं आहे. ते रजेवर तरी असावेत किंवा ते मुख्यालयामध्ये असावे ज्याच्यामध्ये चुकीचा मेसेज हा समाजाला जाणार नाही. सर आरक्षणाच्या बाबतीमध्ये
बिहारच्या धर्तीवरती 12 ते 13% स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतं आहे, अशी माझी खरी आहे काही बातमी काही हे बघा, राज्य सरकारला जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेब अधिकृतपणे जाहीर करतील. आज तर आमची तयारी हे टिकणारं आरक्षण देण्याची आहे आणि त्या दृष्टीने सर्वे चालू आहे. आणि पूर्वी सर्वे संपूर्ण महाराष्ट्राचा एका वेळेला केला जात होता. आता प्रत्येक डिव्हिजनसाठी वेगळ्या टीम लावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वे होईल. मागासलेपणासुद्धा सिद्ध करायला लागतो, तो निश्चितपणे सिद्ध केला जातो. तर वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न का स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे? निश्चितपणे स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल, जेणेकरून ओबीसी आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही. आणि त्याच्याचबरोबर कुणबी जे दाखले मिळत नव्हते ते दाखलेसुद्धा मिळण्याच्या संदर्भातल्या अडचणीसुद्धा दूर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे दोन्ही बाबतीत जे पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे, दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण होईल. आणि कुणबी दाखले द्यायला कोणाचंच ऑब्जेक्शन नव्हतं, कारण कुणबी हे पूर्वीपासून आरक्षणामध्ये आणि ओबीसीमध्ये. सर, मुख्यमंत्री साहेब राजस्थानला जाऊन आले निवडणूक प्रचाराला. तिथं त्यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट म्हणून करण्यात आला. ठाकरे गटाचा कुठेतरी त्याची टीका केली जाते त्यावर. एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेब हे जरी राज्याच्या बाहेर फारसे फिरत नसले तरी बाळासाहेबांच्याबद्दल एक अट्रॅक्शन हे संपूर्ण हिंदू समाजामध्ये होतं आणि त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणूनच सर्वत्र ओळखलं जात होतं. आता बाळासाहेबांचं हे जे हिंदुत्व आहे त्याच्यासाठी जो शिंदेसाहेबांनी लढा दिला त्याच्यामुळे कदाचित कोणीतरी त्यांना तसं म्हटलं असेल. ते काय शिंदेसाहेबांनी सांगितलेलं नसेल की मला कोणी असं म्हणा म्हणून. शेवटी जो जो हिंदुत्वासाठी लढणार त्याच्याबद्दल कौतुक हे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असतं. तसं ते कौतुक शिंदेसाहेबांच्याबद्दल असलं तर त्या लोकांच्या मनामध्ये असलेलं ते कौतुक आहे. त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा अवमान करण्याची कुठलीही हेतू नाही किंवा बाळासाहेबांचा नेहमी सन्मान हाच शिंदेसाहेबांनी केलेला आहे. आणि त्यांच्या पठडीत तयार झालेला तो एक शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून असं काही घडणं हे शक्यच नाही. ज्या ज्या राज्यामध्ये जातात त्याच्यामध्ये हिंदुत्वासाठी लढणाऱ्या लोकांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं. ही तिथली पद्धत असेल. आम्ही काय ते त्यांना म्हणायला सांगितलं. सर, बच्चू कडू हे पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मराठा ओबीसी वाद लावण्यामध्ये कुठेतरी अजित पवार यांचा हात असल्याचं बच्चू कडू यांनी बोलले. कसं बघता बच्चू कडूच्या विधानाकडे? बघा, बच्चू कडू हे एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी काय विधान केलं याच्यावरचा खुलासा त्यांनी स्वतः दिला पाहिजे. मी तो खुलासा देणं योग्य ठरणार नाही. परंतु आमचे सर्व पक्ष एकत्र आहेत. त्याच्यामुळे पक्ष एकत्र कशा रीतीने राहतील त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आपण मगाशी आल्याबरोबर मला विचारलं की मी आज मुद्दाम भेट का दिली. तर आज समन्वयक म्हणून महाराष्ट्राचे आमच्या सरकारमध्ये आणि पक्षांमध्ये सर्व पक्षांमध्ये समन्वयक म्हणून प्रसादजी लाड यांची निवड झालेली आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा स्वभाव बघता ही कामगिरी अतिशय चांगल्यापणे ते पार पडतील याची मला खात्री आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे क्या समन्वयक के तौर पर उनकी जो नियुक्ति हुई है ये इसीलिए हुई है क्योंकि सरकार में समन्वय नहीं देखा जा रहा? कहीं ना कहीं आपने जो लेटर लिखा था एसपी जालना के तबादले के बारे में, क्या सरकार ने इसके बारे में निर्णय लेते समय सबसे बात नहीं की थी? देखिए, तबादला जब होता है तो हर किसी से बात नहीं होती. लेकिन जब ये पोस्टिंग पूना में हुआ तो मराठा समाज की जो समिति है जिन्हें हमने ये आश्वासन दिया था कि लाठीमार के बाद, तो उनका एक शिष्टमंडल मुझे मिला था और उन्होंने बोला था कि आपका ये वादा था कि जब तक इंक्वायरी नहीं होती तब तक पोस्टिंग नहीं दी जाएगी. तो इसलिए हमने जो वादा दिया था उसके हिसाब से मैंने खत दिया है. इसमें समन्वय का अभाव होने की कोई भी संभावना नहीं है क्योंकि उस दिन सिर्फ हमारे सीएम साहब और डिप्टी सीएम अजित पवार जी ही मुंबई में थे. उस वक्त देवेंद्र फडणवीस जी आउट ऑफ स्टेट थे. अगर वो होते तो उनको भी खत दिया जाए. लेकिन जिन एसपी की जांच शुरू है जिसका रिपोर्ट अभी तक नहीं आया है उनको पुणे में क्रीम पोस्टिंग कैसे मिलती है? गृह विभाग की तरफ से इस तरह का निर्णय कैसे? देखिए, इस पोस्ट को भी साइड पोस्ट ही बोला जाता है क्योंकि मेरी आईजी साहब से भी चर्चा हुई थी तो उन्होंने बोला था कि ये साइड पोस्टिंग है. लेकिन मेरा कहना ऐसा था कि ये पोस्टिंग करने की ज़रूरत क्या है जब एक गलत मैसेज जाएगा मराठा समाज को. तो मराठा समाज के आंदोलन के दरमियान ये लाठीचार्ज हुआ है तो गलत मैसेज भी नहीं जाना चाहिए और एक शांति भी बननी चाहिए महाराष्ट्र में. तो इसी के लिए मैंने ये खत दिया था. इसके पीछे दूसरा कोई भी उद्देश्य नहीं. मंजूर हो गई है क्या? उनका तबादला रोक दिया गया है? वो तो सरकार निर्णय लेगी.
मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री वो निर्णय लेंगे और जो भी निर्णय होगा मुझसे पहले आपको मालूम हो जाएगा. तसं मी समन्वयक म्हणून तुमची नेत्यात विसंवाद समोर येतो. नाही, निश्चितपणे नाही. खरं तर समन्वयक सरकारचा म्हणून माझी नियुक्ती 7 महिन्यापूर्वीच झाली होती. आताची ही समन्वयक नियुक्ती आहे ही कार्यकर्ता आणि सरकारमधली पुन्हा एक ॲडिशनल जिम्मेदारी माझ्यावर दिली गेली. मला वाटतं की प्रत्येक मंत्र्याकडे 2-2, 3-3 विभागाचा कार्यभार आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणं जरुरी आहे. आमचा संपूर्ण भार हा भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, या सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये 45 किंवा त्यापेक्षा जास्त जागा निवडून याव्या आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा. तो न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नेत्यांचं, मंत्र्यांचं मार्गदर्शन घेऊन केला जाईल, हा मला आत्मविश्वास आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न ऐकण्यासाठी तिथं देखील थांबावं लागणार आहे. कशा प्रकारचे मी खरं तर आताच माननीय मंत्री महोदयांना सांगत होतो की आठवड्याचे 7 दिवस संध्याकाळी 5 ते रात्री 9 आणि रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 मी कार्यालयात असतो. तर तेही मला म्हणाले की विधान परिषदेचे कदाचित पहिले आमदार तुम्ही असाल जे बसतात, त्यामुळे कार्यकर्त्यांचं ऐकण्यासाठीच आम्ही जनसेवेचं शपथ घेतलेली आहे. त्यामुळे सातत्याने 2 दिवस नाही 5 दिवस 7 दिवस जरी ऐकावं लागलं तरी माझी मानसिकता ती आहे. असे किती समन्वयक नेमले आहेत आणि कशा पद्धतीने? नाही, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला आज नेमण्यात आलेलं आहे आणि जी राज्य सरकारची समन्वय समिती नेमली आहे त्यामुळे सर्व ज्येष्ठ नेते आहेत जे आपल्यालाही माहिती आहे. 4 बैठका आतापर्यंत त्यामध्ये झालेल्या आहेत आणि त्यात देखील समितीचा मी प्रमुख आहे. धन्यवाद. भारत EIC ने नोटिस दिया है राहुल गांधी को क्योंकि उन्होंने जो है वो मीम्स बनाए थे पीएम नरेंद्र मोदी के बारे में, पनौती कहा गया था. कैसे देखते हैं इस चीज़? नहीं, भाई इस चीज़ के बारे में मैंने पहले भी कहा है. राहुल गांधी जी जिस तरीके से प्रधानमंत्री के बारे में बात कर रहे हैं ये बात पूरी तरह से गलत है. पहली बात तो देश के कोई भी प्रधानमंत्री हो उस प्रधानमंत्री का आदर करना हर व्यक्ति का कर्तव्य है और राहुल गांधी एक पक्ष के नेता है, खासदार रह चुके हैं. मैं ये कहना चाहता हूं कि राहुल गांधी ने जो किया है उसका निषेध ही करना चाहिए और इलेक्शन कमीशन नहीं तो भारत के हर कार्यकर्ता ने हर पुलिस स्टेशन में उनके खिलाफ कंप्लेंट दर्ज करनी चाहिए. थैंक यू सर, थैंक यू.